शेतकरी मित्रांनो, इथं सिलेक्शन 4 मोठा काबुली हरभरा आज इथं साधारणतः 1.25 महिना पूर्ण झालेला आहे आणि हा अर्ली असल्यामुळे याला फुलाचं जे प्रमाण आहे हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं आपण इथं जे खुरपणी आहे तर खुरपणी करणं चालू आहे, कारण यामध्ये गाजर गवत आहे थोडंफार, या प्रमाणात थोडंफार बाकी गवत पण आहे दुधी वगैरे. तर इथं खुरपणी चालू आहे आणि या आधी आपण 6 दिवसापूर्वी इथं कोळपणी केली होती. कोळपणी म्हणजे डवरणी, आणि त्याच्यानंतर आपण याला साधारण 2-2 घंटे तुषारनं पाणी दिलं आहे. आणि पाणी दिल्यानंतर आज जमीन थोडी सुकलेली आहे कालपासून, तर त्यासाठी आपण इथं खुरपणी करणं, निंदन करणं चालू केलं आहे. तर इथं अशा प्रकारे काही गवताचे प्रकार आहेत आणि हे सर्व गवत आपण इथं काढणं चालू आहे. आणि त्यासाठी आपण इथं 6 व्यक्ती आहेत आणि त्यांना इथं निंदन करण्यासाठी आपण इथं गुत्त दिलेलं आहे आणि त्यांचं इथे निंदन चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि सध्या जी अवस्था आहे ही फुलाची अवस्था सुरुवात होत आहे, तर यासाठी आपल्याला फवारणीची आवश्यकता असते, परंतु 2 दिवस अजून फवारण्यासाठी आपण इथे वेळ दिलेला आहे. कारण याच्यावर थोडंसं मरीचा अटॅक वाटत आहे, कारण इथं पाणी साचलं होतं बऱ्याच जागी, तर त्यामुळं आपण थोडंसं मर रोगासाठी आणि थोडं या ढगाळ वातावरणामुळे अळीचं प्रमाण पण इथं वाढलेलं दिसत आहे. तर पाणी साचल्यामुळं बघा इथं हे अशा प्रकारे पाणी जर शेतामध्ये साचलं तर मर लागण्याची शक्यता अशी असू शकते. तर त्यासाठी शेतामध्ये पाणी वगैरे साचू देऊ नका आणि चांगल्या प्रकारे इथं फवारणीचे नियोजन करा. आता असं जर पाणी साचलं असेल तर त्यासाठी आपण इथं एलिएट 30 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये, क्लोरोपायरिफॉस 40 मिली, सोबत फंटॅक प्लस म्हणजे ॲम्युनो ॲसिडयुक्त कुठलंही घेऊ शकता. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर मर वगैरे थांबू शकते.